गाईज आम्ही चाललोय कोकण दर्शनला आणि आम्हाला ॲक्च्युली 3 वाजता निघायचं होतं, पण बसच्या काही कामामुळे आम्ही जवळजवळ 1-1.5 तास लेट झालोय. तर ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, नक्की एन्जॉय करा ब्लॉग. आणि आमचं कोकण दर्शन सुद्धा एक्सप्लोअर करायला भेटेल तुम्हाला सुद्धा आमच्या जोडीला. आणि हा माझा पार्टनर आहे. तर ब्लॉग नक्की एन्जॉय करा आणि नक्की लास्टपर्यंत बघा. मी दाखवते कोण कोण आहे ट्रिप मध्ये. खास इम्पॉर्टंट पर्सन पहिले दाखवणार आहे. सो इकडे विकास भाऊ पासून स्टार्टिंग आणि इकडे आमचा मेन इम्पॉर्टंट कार्तिकी. असे सगळे पर्सन आणि आमचं निघलो. असाच प्रवास आपला सुखाचा व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पहिलं पाली दर्शन सुमेध पाली दर्शन ना. पाली दर्शन. मग त्याच्या अगोदर आपण आरती घ्यायची आहे. टाळ्या वाजव जरा. आम्ही तो झोपलो नाही, आमचे डोळे उघडे. 2 तास झोप काढली. कुठं झोप काढली? झोपा उडालेल्या आमच्या. गणपती बाप्पा पूर्वी प्रेम. तर फायनली आम्ही पोचलोय पालीला, बल्लालेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि सगळे पुढं हे आमचे फेवरेट हर्षवहिनी. आणि आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय आणि सकाळचे वाजले 7. परफेक्ट टाइमला आम्ही पोचलोय. तर आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालंय. अष्टविनायकचे प्रत्येक गणपतीचे फोटो लावले आहेत. तर आता आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय पाली झालाय आणि आता आम्ही चाललोय डेरवनला शिवसृष्टी दर्शन घ्यायला. बोला बोला काय. आम्ही चाललो आता नाश्ता करायला. हो, नाश्ता करणं इज इम्पॉर्टंट.
तुम्ही पण बोला काय बोलता. चहा पिता? नाही मी चहा घेत. मी चहा नाही घेत, हे सगळे चहा आम्ही आता घेणार नाश्ता आहेत. घेणार, चहा घेणार आणि मग प्रवासाला सुरुवात करणार. वाजले नंतर- 7:40. 7:40 वाजले. हो आत्ताशी. बघा आता चहा वगैरे घेणार आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू होणार. तर आता आम्ही पोहोचलो डेरबन शिवसमर्थ गड पाहण्यासाठी. हॅलो, तर थोड्या वेळातच आम्ही पोहोचणार आहोत गणपतीपुळेला आणि आमचा अवतार बघा कसा झाला आहे. पूर्ण स्किन माझ्याला ऑइली झालं आहे. पूर्ण पोल्युशन धूळमध्ये राहून आता दिवसभर. आणि आता वाजले 5. अर्ध्या तासात आम्ही गणपतीपुळेला पोहोचू. ब्लॉग एंडपर्यंत पाहतच आहात तुम्ही, आय होप. आणि आमचा ब्लॉग नक्की एन्जॉय करताय. सो खूप थँकफुल आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी. आणि सगळे झोपेच्या मूडमध्ये. तर फायनली आम्ही गणपतीपुळेला पोहोचलेलो आहेत आणि आता आम्ही चाललोय बीचवर आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. आल्या काय पण सगळे त्याच्यात आलेत, सगळे आलेत. तर आता आम्ही जातोय बीचवरती बाप्पाचं दर्शन करायचंय आणि नंतर आम्हाला थोडा बीचवर एन्जॉय करायचंय. लेट ॲक्च्युली खूप झालंय. सो आता आम्ही इथून एंट्री करतोय आणि हे कपल गोल्स यांच्यामध्ये मी आले. किती चालायला लागेल रे इथून तरी? 10 मिनिटं. तो 10 मिनिटं आम्हाला इथून चालायचं आहे. आणि आमचे सगळे असती मेंबर्स आहेत. ॲक्च्युली लेट झाल्यामुळे आम्हाला सनसेट पॉईंट तर भेटला नाहीच आहे. आता आम्हाला व्हिडिओ तरी काढायला मिळाव्यात. रात्र झाल्यावर काहीच करू शकत नाही आम्ही. तसे बीच किती आहेत रे आपल्याला? उद्या परवा 2. अजून 2 बीच आहेत आमच्याकडे. पण हा आम्हाला इम्पॉर्टंट. येस. आणि 10 मिनिटं आता आम्हाला चालायचंय. तर चालून 10 मिनिटं फायनली आम्ही पोहोचलोय. आणि आज सुद्धा इथे खूप क्राऊड आहे संडेला. आणि आम्ही 3 जण पुढे आलो. बाकी आमच्या ग्रुपमधला कोणीच पुढे आलेला नाही, सगळे मागे आहेत. आणि आता आम्ही सर्वप्रथम दर्शन घेतो आणि मग बीचला जायला मिळतंय का हे पाहतो. इकडे समुद्र, इकडे मंदिर. तर आरती दर्शन वगैरे घेऊन आरती झाली आणि आम्ही आरतीलाच होतो आतमध्ये. आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाही आहे. सो आता आम्ही इथे बसतोय आणि इकडे बीच व्ह्यू आहे, तिथे आम्ही जाणार आहोत आता. कारण आम्ही व्हेरी एक्सायटेड. आणि बाप्पाचं दर्शन सुद्धा आम्हाला खूप छान मिळालं. आरतीला वगैरे आम्हाला तिथे थांबायला भेटलं. आता आम्ही या मार्केटमध्ये आहोत. आम्ही 3घच. आणि आम्ही नारळ घेतला होता
तर आता तो द्यायला चालू आहे त्यांचं बास्केट पुन्हा. आणि आम्ही घेतलेला नारळ या फर्स्ट शॉपमधून होता. सो त्यांनी आता ते उचलले कारण का टाइम निघून गेलाय. आणि आता बीचवर आलोय. बीचवर आम्हाला काय एन्जॉय करायला भेटणार नाहीये. नाहीये, काहीच नाही एन्जॉय करायला. तरी पण आम्ही आलोय. आम्ही व्हिडिओसाठी आलोय. हे बघा. आणि आम्हाला ऍक्च्युली फोटोशूट करायचंय त्यासाठी आम्ही आलोय. आणि इथे घोडा चाललेला आहे. आणि लाटांचा रंग कसला चल दिसतो. जाऊचं, खाली जाऊचं. खाली नको. का? खालो के अरे समुद्र. खाली नाही, एवढे तेच. एवढे लोक समुद्राच्या फक्त लाटा दिसतात, बाकी काही दिसत नाहीये. आणि आम्ही हे बघायसाठी आलोय आणि फोटो काढायसाठी. आणि जे फोटो काढायचे जास्त यांना. चला आता आम्ही छान असा फोटोशूट केलेला आहे, व्हिडिओ केलेले आहेत. आणि आता आम्ही मस्त रील्स काढलेले आहेत आज. आणि आता आम्ही चाललोय आमच्या रूमवरती जेवायला. आणि आम्हीच तिघे राहिलो. बाकी सगळे आणि आम्ही तिघे बीचवर गेलो होतो. आणि एक कपल आलेला आहे आता. हे कपल्स आता आलेले आहेत. आम्ही दर्शन घेऊन आलो. आणि आता कुठे चालले? चप्पल गेली पण हरवली ना म्हणून का आपण कुठे चप्पल गेली? वाव. हा आपली B12 मध्ये. आणि आता आम्ही परत मार्केटमध्ये जातो. तर आत्ताच मंदिरातून पाया पडून आलो आम्ही. आणि आता थोड्या वेळून जेवणार आणि मग मी झोपणार आहे डायरेक्ट. आणि आजचा ब्लॉग इथेच संपला आहे. तुम्हाला नक्की आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि उद्यासुद्धा असेच नवीन नवीन आमचे कोकणचे सिरीज येतील, ते एन्जॉय करा. थँक्यू.